अध्याय 157 हुंकार स्वामी तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर शुक्ल तीर्थाच्या जवळच सर्व लोकात पूजित वासुदेव तीर्थ आहे। ते श्री नर्मदा तटी अतिशय प्राचीन पुण्यप्रद प्रथम परम असं तीर्थ आहे। येथे केवळ हुंकाराने श्री नर्मदा एक कोस दूर गेली। हे राजेंद्र, जेव्हापासून हुंकाराने श्री नर्मदा दूर गेली ना, तेव्हापासून विद्वानांनी त्या तीर्थाला हुंकार स्वामी नावाने संबोधले। जो हुंकार तीर्थात स्नान करून अव्यय भगवान श्री विष्णूचे दर्शन घेतो, तो सप्त जन्माच्या पापातून मुक्त होतो। संसार सागरात मग्न पापकर्मी जनांचा उद्धार करता जगन्नाथ स्वामी श्री नारायणाशिवाय अन्य कोण नाही। ती जिव्हा धन्य आहे जी नारायणांची स्तुती करते। तेच चित्ताचे श्री नारायणाला अर्पित आहे। तेच हात प्रशंसनीय आहे जे पूजन करतात। ज्यांचा हृदयस्थ भगवान मंगल श्री हरी आहे, ज्यांचे नित्य सर्व कार्यात अमंगल होत नाही। मानव अन्य देवतांच्या पूजनाचे जे फल प्राप्त करतो, ते फल श्रीहरीच्या साष्टांग प्रणिपानात केलेले आहे। धुळीने माखलेल्या मनुष्याच्या शरीरात जितके धुळीकण असतात, तितके हजार वर्ष तो श्री विष्णू लोकात पूजित असतो। जसे देव मंदिरात मार्जन, अभिक्षण व लेपनाने सर्व पाप नष्ट होते, तसे परमभक्तीने श्री नर्मदाच्या दर्शनाने स्त्री पुरुषांचे सर्व पाप नष्ट होते। जो भगवान श्री वासुदेवांचे चिंतन करतो, त्यांचे एक जन्माचे पाप नष्ट होते व तो गरुड ध्वज श्री विष्णू लोक प्राप्त करतो व देवांनी पूजित होतो। श्री भगवान चक्रपाणीला जरी शाट्यतेने अज्ञानपूर्वक नमस्कार केला, तरी तो सप्त जन्मांचे सर्व पाप निसंशय त्वरित नष्ट करतो। भगवान श्री शंकर पूजनाने व सूर्यदेव जप होमानाने प्रसन्न होतात, पण शंखचक्र गदाधारी श्री विष्णू केवळ नमस्काराने संतुष्ट होतात। भवसागरात गर्क सुख दुःख तसेच काम क्रोधादी आदी द्वंद्वरूपी वायूने त्रस्त पुत्र कन्या पती आदींच्या रक्षणार्थ भाराने दबलेल्या साधनरहित भयंकर विषम जलात डुंबणाऱ्या मानवांना शरण जाण्यास श्री विष्णुरूपी एकच जलयान हे राजेंद्र हुंकार तीर्थात प्रसन्न, म्हणजे मनुष्य जे शुभाशुभ कर्म करतो ते कोणत्याही प्रकारे नष्ट होत नाही। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हुंकार स्वामी तीर्थ नाम महात्म्य वर्णन नावाचा 157वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 158 संगमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित सर्व पाप विनाशक अतिउत्तम संगमेश्वर तीर्थात जावे। हे नृपश्रेष्ठ, पितृलोकात कैलास पर्वतावर जाताना महात्मा कुबेराने तिथे मुहूर्तभर विश्रांती घेतली होती। राजेंद्र, या विश्वासार्थ आजही पृथ्वीवर काळ्या रंगाचे तसे स्फटिका समान निर्मळ पाषाण दृष्टीस पडतात। तिथे विंध्याचलाच्या झऱ्यातून निघणारी पुण्यजल एक श्रेष्ठ नदी नर्मदा जलास मिळाली आहे। सर्व पाप विनाशक त्या संगमात जो स्नान करून संगमेश्वराचे पूजन करतो, तो निश्चितच अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो। जो संगमेश्वरात घंटा व विशाल पताका लावतो, तो हंसयुक्त विमानात स्थित होऊन शतदिव्य विशेष श्रियांनी युक्त असा रुद्रप्रद प्राप्त करतो, रुद्राचा अनुचर होतो। जो दही भाताने शिवलिंग पूर्ण करतो, तो भाताच्या कणाच्या संख्ये इतकी वर्ष शिवलोकात निवास करतो। राजा, जो श्रीफलाने म्हणजे बेलफळाने शिवलिंगावर पूर्ण करतो, तो स्वर्गात जाऊन जे उत्तम फल प्राप्त करतो, त्या संबंधी माझ्याकडून ऐक। भगवान श्री शिवशंकर प्रसन्न झाल्यावर जिथे दुधा तुपाच्या नद्या वाहतात ना, मद श्रवणारे वृक्ष आहेत, तेथे तो जातो। जो भगवान शिवशंकराला पत्र पुष्प फल देतो, तो 7 जन्मापर्यंत अक्षय फल प्राप्त करतो। सर्व पात्रात सर्वाधिक पूज्य पात्र भगवान शिवशंकर आहेत, म्हणून सर्व प्रयत्नांनी ते पूजनीय व प्रसन्न करण्यास योग्य आहे। जो ब्रह्मचार्याचे पालन करून नित्य शिवशंकराचे पूजन करतो, तो इहलोकात खूप दिवस सुखाने रोगरहित होऊन जीवन
जगून मरणोत्तर शिवलोकात जातो. हे पार्थ, शिवशंकराचे पूजन केल्यावर बुद्धिमान जे फल प्राप्त करतो ते फल योगालाही प्राप्त होत नाही. ते धन्य आहेत, महात्मा आहेत आणि त्यांचा जन्म श्रेष्ठ आहे. ज्यांच्या घरी विष्णुभक्त भोजन करतात, इंद्रिय वश करून चिंतनशील मनुष्य जेथे जेथे निवास करतो तेथे तेथे कुरुक्षेत्र, नैमिष तसेच पुष्कर तीर्थ आहे. शेतवेदज्ञ विद्वानांना भोजन दिल्याने जे पुण्यफळ मिळते हे पार्थ, ते एक शिवभक्त योग्याला भोजन दिल्याने मिळते. जिथे भस्मभूषित देहाचा मनुष्य भोजन करतो, मग तो मूर्ख असो वा विद्वान, तिथे देवश्रेष्ठ सपत्नीक भगवान शिवशंकर भोजन करतात. वेदज्ञ करोड विद्वान भोजनांना भोजन दिल्यावर जे पुण्यफळ मिळते ते फल शिवभक्त योग्यांना भिक्षा मात्र दिल्याने मिळते. जो संगमेश्वरात येऊन देहत्याग करतो तो शिवलोकातून कधीही परतत नाही. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील संगमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 158वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.